अभिनंदन, जोरदार काम केलं. विंग मध्ये आपल्याला लीड द्यायला कारणीभूत विंग या शाहीराव या. तर मुंबई मच्छी मार्केटमध्ये खूप चांगलं काम आहे. अभिनंदन. या या पाया नका लोक, पाया नका लोक, पाया नका लोक. भेटतो अभिनंदन ताई. वा वा अभिनंदन. पुढे पुढे याशिवाय शहाजी पाटील, समीर तुपे, विजय चव्हाण, मल्लप्पा बावणे या सर्व कार्यकर्त्यांचं भारतीय जनता पार्टीमध्ये मनापासून स्वागत. यानंतर आनंदाचा दिवस भारतीय जनता पक्षाकरता आहे. काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्या काँग्रेस पार्टीला सोडून माननीय अतुलबाबा भोसले यांच्या नेतृत्वामध्ये राजेंद्र यादव, अनिताताई यादव, गीतांजलीताई पाटील, स्वातीताई तुपे आणि जवळपास काँग्रेसचे जे मातब्बर नेते आहेत तालुक्यातले, यांनी सर्वांनी आज भारतीय जनता पक्षामध्ये पक्षप्रवेश केला आहे. मी अतुलबाबा भोसले यांचं आणि संपूर्ण पदाधिकाऱ्यांचं, आपलं सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो. माननीय महाराष्ट्राचे नेते देवेंद्रजी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून माननीय प्रधानमंत्री मोदीजींच्या विकसित भारताकरता, मोदीजींनी विकसित भारताचा संकल्प केला आणि विकसित भारताच्या संकल्पाला साथ देण्याकरता आज मोठ्या प्रमाणावर आपण सर्व पक्षामध्ये आलात. मला अतुलबाबा भोसलेंनी सांगितलं, काँग्रेसनी लोकसभा निवडणुकीमध्ये खोटे आश्वासनं आणि खोटारडेपणा करून मतदान घेतलं. तुमच्याही कराड आणि सातारा जिल्ह्यामध्ये महिलांना सांगितलं 8,500 रुपये महिन्याचे खटाखट देऊ. सांगितलं ना, महिन्याचे 8,500 रुपये महिलांना आम्ही खटाखट महालक्ष्मी योजना जाहीर केली. काँग्रेसच्या खोटारडेपणाला कंटाळून अनेक लोक आता भाजपमध्ये येण्याकरता तयार झाले, कारण त्या काळात, निवडणुकीच्या काळामध्ये काँग्रेसनी खोटारडेपणा केला, इंडिया आघाडीने खोटारडेपणा केला की मोदीजी जे 5 वर्ष काम करणार आहेत ते काम घराघरी पण पोहोचलं पाहिजे. तसे अतुलबाबाची टीम आपण सर्व करतायत. पण माझी आग्रहाची विनंती राहणार आहे नवीन पदाधिकारी कार्यकर्त्यांना की आपण सर्वांनी आपल्या भागाचा विकास, सातारा जिल्ह्याचा विकास, कराड तालुक्याचा विकास हा आपण आजपासून सुरू करावा. आपलं महाराष्ट्रात सरकार आहे, डबल इंजिन सरकार आहे, पुढे डबल इंजिन सरकार येणार आहे. हे किती खोटारडेपणा यांनी लोकसभेत केला, पण आता हे सांगू शकणार नाही की संविधान बदलणार आहे, खोटारडेपणा करू शकणार नाही. आता पृथ्वीराज चव्हाण पुन्हा खोटं बोलून जनतेचे मतं घेऊ शकणार नाही आणि त्यामुळे पुढचा विजय हा अतुल बाबा आपलाच आहे. आपण सर्वांनी पुन्हा एकदा विजयाची घोडदौड करावी एवढीच आपल्या सर्वांना विनंती आहे. भारतीय जनता पक्ष आपल्या पाठीशी पूर्ण खंबीरपणे उभा राहील. परिवार म्हणून आपण सोबत राहून काम करू एवढंच या ठिकाणी सांगतो.